काही वर्षापूर्वी मी हंगामी अध्यक्ष होतोच आणि त्यानंतर हा परत चान्स आहे मला. जे काम शासनाचं आपलं येईल अध्यक्षपदावर ते मी करून देण्याचा प्रयत्न करतो. बहुमत आहे आता मुख्यमंत्री भाजपचेच आहेत आणि नेहमी तुम्ही तालिका अध्यक्ष किंवा हंगामी अध्यक्ष म्हणून आपण पाहिलेलं आहे. दुसरी काही इच्छा पक्षाकडे किंवा देण्याची आहे का? बघा, हे हंगामी अध्यक्षपद मला पक्षाने दिलं, हंगामी अध्यक्षपद. आणि भविष्य काळामध्ये आज नाही म्हणतात तर मी 1990 पासून ह्या विधानसभेमध्ये 90 पासून मी आमदार आहे आणि ही माझी 9वी टर्म. आज वर्ल्ड रेकॉर्ड माझं झालं आहे. ह्या बाबतीमध्ये मला एवढंच सांगायचं, पक्षाने माझा विचार करावा उद्या भविष्य काळामध्ये. सर, उद्यापासून तुम्ही सगळ्या लोकप्रतिनिधींना सुद्धा शपथ देणार आहात. हां, उद्यापासूनची प्रक्रिया कशी असेल? जे प्रोसिजर आहे ते प्रोसिजर मी चालू ठेवणार. प्रोसिजरमध्ये मी चेंज करू शकत नाही. जे आहे प्रोसिजर त्या पद्धतीने मी काम करणार. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाची आता पुन्हा एकदा उद्या ते आमदार म्हणून शपथ घेतील. काय भावना आहे? एक समाधान वाटतंय की काम करणाऱ्या माणसाला मी शपथ देते. हे मलाही समाधान वाटतंय, कारण एवढे वर्ष मी काम केलं आहे, ग्रासरूटला जाऊन काम केलं आहे आणि हा प्रसंग माझ्यावरती आज देवेंद्रजींना शपथ देण्याचा चान्स येतो आहे. हा मी एक नशिबान आहे. विरोधी पक्ष नेता उद्या शपथ घेताना पाहायला मिळेल का? विरोधी पक्ष नेता उद्या शपथ घेताना पाहायला मिळेल? ते ॲडमिनिस्ट्रेशन अजून माझ्या लक्षात आलं नाही आहे. अजून कशा पद्धतीने ते लोक आखणी करतायत ते, म्हणजे आखणी झाल्यानंतर मी त्या विरोधी पक्ष नेत्याला शपथ देईन. मी पूर्ण वेळ अध्यक्ष म्हणून किंवा एखादं मंत्रिपद मिळावं अशी अपेक्षा आहे का? पूर्ण वेळ अध्यक्ष तरी एक तुम्हाला सांगू, शेवटी आज 9 टर्म मी केलं, वर्ल्ड रेकॉर्ड मी केलं आहे. माझी पण काही अपेक्षा आहेत ना. माझे ह्या ज्या अपेक्षा आहेत त्या पक्षाने कराव्या अशी माझी पक्षाला विनंती.